प्रियंका किचन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। इकडे मस्तपैकी बाहेर पाऊस पडायला लागलेला आहे आणि आपण इथे मिरच्या डीप फ्राय केलेल्या। आज आपण ह्या मिरच्या कशा बनवायच्या ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। इकडे मी मिरच्या बाजारामधून पावशेर मिरच्या आणलेल्या होत्या। आता मी त्या स्वच्छ धुवून घेणार आहे। 2-3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। इकडे मी पाणी टाकलेलं आहे। स्वच्छ 2-3 पाण्याने आपल्याला मिरच्या चांगल्या धुवून घ्यायच्या आहे। आता इकडे मी चॉपिंग बोर्ड घेणार आहे। चॉपिंग बोर्डमध्ये आपल्याला मिरच्या कट करून घ्यायच्या आहे। तर मिरच्या आपल्याला मधून कट करून घ्यायच्या आहे। इकडे मी सर्व मिरच्या मधून कट करून आणि कट करून आपल्याला त्या तव्यावर मस्तपैकी भाजून घ्यायच्या आहे। आता सर्व मिरच्याला मी मधून कट मारून घेतलेला आहे। हे बघा इकडे आता आपण तवा गरम करायला ठेवायचा आहे। तवा गरम झाला की मग आपण ह्या मिरच्या तव्यावर टाकून चांगल्या भाजून घ्यायच्या आहे। आता मी एक एक करून सर्व मिरच्या तव्यावर एकसारखे लावून घेणार आहे, जेणेकरून त्या व्यवस्थित भाजल्या जातील। इकडे मी सर्व मिरच्या तव्यावर ठेवून घेतलेल्या आहे आणि याला व्यवस्थित भाजून घेणार आहेत। आता वरून थोडंसं तेल सोडायचं आहे। 1 चमचा तेल घ्यायचं आहे आणि मिरच्यांवर सर्व व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। आता मिरच्यावर तेल टाकल्यानंतर आपण ज्या साईड मिरची भाजली गेलेली आहे ती साईड आपण पलटी करून घेणार आहोत आणि व्यवस्थित त्याला दोन्ही साईडनी भाजून घेणार आहोत। आता ज्या भाजल्या असतील त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। इथे ज्या भाजल्या गेल्या आहेत त्या मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता इकडे मी 2 ते 3 वाट्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। एका वाटीमध्ये आपण 2 ते 3 वाट्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत। इथे मी लाल तिखट 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे। आता लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा मीठ टाकायचं आहे। थोडीशी हळद टाकायची आहे। आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकून आपण याला मिक्स करून घेणार आहोत। आता याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मी याला चांगलं फेटून घेणार आहे। तर मिश्रण खूप जास्त पातळ नाही बनवायचं आहे किंवा खूप घट्ट पण नाही करायचं आहे। आता हे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे आपलं जवळजवळ मिश्रण झालेलं आहे आणि इकडं आपल्या मिरच्या पण मस्तपैकी मी ज्या तव्यावर भाजून घेतल्या होत्या आता आपल्याला याच्यामध्ये बुडवून घ्यायच्या आहे। इथे मी डाळीचं पीठ आता कढई ठेवणार आहे, तेल गरम करायला ठेवणार आहे। इकडे मी तेल घेतलेलं आहे, कढई गरम झाली आहे, त्यामध्ये तेल टाकणार आहे आणि नंतर मिरच्या आपण पिठामध्ये बुडवून घेणार आहोत। आता याला आपण पिठामध्ये बुडवून घेणार आहोत आणि तळून घेणार आहे। आता इकडे मी तळायला मिरच्या टाकणार आहे। आता मी 2-4 मिरच्या अशा तेलामध्ये तळायला टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित तळून घेणार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आता याला व्यवस्थित आपण तळून घ्यायचं आहे। आता याला थोडा हलका कलर यायला लागला की आपण त्याला झाऱ्याने पलटून घ्यायचं आहे। आता छान मस्तपैकी याला गोल्डन कलर आलेला आहे। आता हे जवळजवळ होत आलेले आहे, आपण याला काढून घेणार आहोत। आता
आता एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे. आता परत मी थोड्याशा तळून घेणार आहे. आणि झाऱ्याने पण उलटं पालटं करून घेणार आहे. आता आपल्या ह्या मिरच्या मस्तपैकी छान हलकसे याला पण कलर आलेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा, तर बघा किती मस्तपैकी आपल्या तळलेल्या मिरच्या तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.